कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकलभूतलकलङ्का मुनिविरूपासीतीर्था सरस्वती ऋतुनोद्धुरितम् अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। सकलकलुष परम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचरणकण्डिका नामधेयम् अस्य मूलग्रन्थकर्तार श्री सर्वज्ञदेवास्तदुत्तर ग्रंथकर्तार श्री गणधरदेवाः प्रतिगणधरदेवाः तेषामुच्चानुसारमासाद्य सकलकीर्त्या च अमितगत्याचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम्। सिद्धाननत्वादादृश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, संत शिरोमणि शांत मूर्ति वासर रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरण कंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये 110 नंबरची जी गाथा आहे त्याच्यामध्ये सम्यक ज्ञान रहित जो साधू असतो तो साधू षष्ठोपवास अर्थात 4, 5, 6, 7, 8 किती उपवास करू दे तेवढ्या उपवासानंतर जेवढी विशुद्धी प्राप्त करतो त्याच्यापेक्षा जास्त विशुद्धी आहार ग्रहण करतेवेळी ते महामुनिराज परिणामांची शुद्धी त्या आहाराबद्दल ती आसक्तीरहित अत्यंत प्रसन्न मुद्रेने आणि ह्या शरीराचा उपयोग मोक्ष मार्गासाठी साधनेसाठी तपस्येसाठी करायचा आहे आणि त्या तपस्येसाठी या शरीराचा आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे। या भावनेतून फक्त त्या शरीराची मदत घेण्यासाठी त्याला जे काही मिळेल जसं काही मिळेल तसं साधं भाधं आनंदानं खायचं या भावनेनं समता परिणाम ठेवून तो आहार साधू घेत असतो आणि ह्या परिणामांच्यामुळं
त्याच्या कर्माची निर्जरा जास्त होते, त्याची परिणामांची विशुद्धी वाढत असते. म्हणून उपवास करण्यापेक्षा सुद्धा जास्त परिणामांची शुद्धीपूर्वक समताभावपूर्वक जे साधू जसं आहे तसं आनंदाने ग्रहण करतात, त्या साधूंच्या कर्माची निर्जरा जास्त होते. जैन धर्मामध्ये श्रावक असू दे किंवा साधू असू दे, त्याची क्रिया झोपायची असू दे किंवा खायची असू दे किंवा ध्यानाची असू दे, जी आगमात सांगितलेली क्रिया, त्या क्रियेचं प्रमादरहित अवस्थेत तो जसं पालन करतो, त्या प्रत्येक ठिकाणी कर्माच्या निर्जरेचं स्थान सांगितलं. प्रत्येक समयात तो ध्यानाला बसतो तेव्हाच कर्म निर्जरा होते, तो स्वाध्याय करतो तेव्हाच कर्म निर्जरा होते, बाकीच्या वेळेला होत नाही असं नाही. प्रत्येक समयात कर्म निर्जरा आहे. फक्त ती प्रत्येक क्रिया प्रत्येक समय हा प्रमाद रहित पाहिजे. कसा पाहिजे महिंद्राजी? प्रमाद रहित त्याची अवस्था असणं फार गरजेचं आहे. म्हणून साधूंनी मला ह्या क्रियेत जास्त इंटरेस्ट आहे, मला हे जास्त करावं, सगळ्या क्रिया त्याच्या त्याच्या अपेक्षेनं त्याच्या त्याच्या स्थानानं त्या श्रेष्ठच आहेत. आहार घेणं सुद्धा तेवढं श्रेष्ठ आहे. आहार घेतलं तर तुम्ही कुठंतरी शांत बसून आपण साधना करीन. फक्त ते आहार घ्यायचं कशासाठी मग आणि कसं, तर त्याला आचार्यांनी सांगतात शांत आनंदानं. कुठल्या वस्तूला नावं ठेवायचं नाही, कुठल्या वस्तूचा तिरस्कार करायचा नाही. जी वस्तू आपली त्याग आहे त्या वस्तूचा आनंदानं त्याला बाजूला ठेवण्यासाठी सांगायचं. मनामध्ये कुठले संकलेश परिणाम येतात का? ते संकलेश परिणाम आले की त्यावेळेची विशुद्धी बिघडली असं समजायचं. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे सामुदायिक ताट येतं, ते तुम्ही तुमच्या पुढं ज्यावेळी सामुदायिक ताट आणलं जातं, तुम्ही त्या वाटीपाशी नेऊन तुमच्या त्याग असणाऱ्या वस्तू सांगा. पण तुम्ही तिथं 2-3 फुटावर वाटे आहेत ताटली, तुम्ही इथं इथनंच बसून खुणवा लागलाय. अगोदर ती लोक निम्मी भिलेली असतात, अगोदर ती विचार करत असतात तुम्ही नेमकं कुठली भाजी नको म्हणा लागलाय, तुम्ही कुठलं काय नको म्हणा लागलाय, हेच त्यांना कळत नाही आणि मग ते नको म्हणतात. मग सगळं तुम्हाला पाहिजे ती पण वस्तू बाजूला जात्या, नको ती वस्तू पण बाजूला जात्या. आता एका वेळेला 2 वस्तू पुढं आणत असतात. आता तुम्ही नुसतं असं करायला लागला, कुठली वस्तू नको आहे आणि कुठली वस्तू तुम्ही घेणार आहे ते समोरच्यांना काय करणार. त्यामुळे 2 वस्तू असतील तर जी वस्तू घ्यायची नाही त्यांच्याकडे बघून थांबा, मग दुसरा माणूस बरोबर ते घालतोय. तुम्ही नुसताच असं करायला लागलाय, कुठली वस्तू तुम्ही नको म्हणा लागलाय, कुठल्या व्यक्तीला तुम्ही थांब म्हणा लागलाय कळत नाही. आणि मग 2दा तसंच झालं की एकतर ती वस्तू आपल्याला लांब जाते, नाहीतर मग कशाय करायची वेळ येते. त्यामुळं इतकं सहजतेनं सगळी कामं झाली पाहिजे. अत्यंत महत्त्वपूर्ण. आहारला राहताना सुद्धा एकदम सहज, असं आखडून पण राहायचं नाही, असं पैलवानागत पण राहायचं. सहजतेनं आपल्या शरीराला मोकळं सोडून, ह्या वेळेला शरीर मोकळं पाहिजे, मन मोकळं पाहिजे, बुद्धी मोकळी पाहिजे. अत्यंत न्यूट्रल होऊन आपण ज्यावेळी आहार घेतो त्यावेळेला
मनाची स्थिरता असते, वचनाची स्थिरता असते, कायेची स्थिरता असते. आणि त्यामुळं जे समोर येईल त्याला आनंदानं स्वीकारलं तर कर्माची निर्जरा पण होते आणि जे खातोय ते अंगाला पण लागतं आणि त्याच्यामुळं शारीरिक साधनासुद्धा मानसिक साधना चांगली होते. अशा पद्धतीनं आचार्य भगवंतांनी सांगून या ठिकाणी स्वाध्यायाने सर्व गुप्ती या भावित होतात आणि गुप्तींची जी भावना आहे ती भावनाच झाल्यामुळं मरणाच्या समयी रत्नत्रय रूपी परिणामांची आराधनामध्ये मन तप्तर होतं. अशा पद्धतीचं इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणजे स्वाध्यायामुळं गुप्ती प्रभावित होतात. मन वचन काय गुप्ती प्रभावित झाल्या की गुप्तींची भावना प्रज्वलित होते, प्रकाशित होते. आणि मरण समयी जर गुप्तींची भावना प्रज्वलित झाली म्हणजे मनाला कसं ठेवायचं, वचनाला कसं ठेवायचं, कायेला कसं ठेवायचं, या सगळ्या जर असं प्रज्वलित झाल्या की मग लक्षात ठेवायचं त्याचं ते काम करत असताना मग आपल्याला कुठल्याही गोष्टीची मरण समयी काळजी करण्याची आवश्यकता नाही. एवढ्यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण मृत्यूच्या समयी या तिघांना तर स्थिर ठेवण्याची खरी आवश्यकता असते. या तिघांना स्थिर ठेवायला पाहिजे आणि तीन स्थिर राहणं म्हणजेच वास्तविक काय आहे, समाधी आहे. आणि ह्या तिन्हींना स्थिर ठेवण्यासाठी अंतरंगातून स्वाध्याय, परिणामांची विशुद्धी ठेवून स्वाध्याय, मग तो स्वाध्याय शब्दार्थ, अर्थार्थ, उभयार्थ, नयार्थ, आगम या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून त्याचा अर्थ काढला पाहिजे. अर्थ काढण्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. तो अर्थ निघत असताना कधीही शास्त्राला आणि आगमाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं फार गरजेचं आहे. स्वाध्याय से धर्मोपदेश की पात्रता प्राप्त होती है. स्वाध्यायानं धर्माच्या उपदेशाची पात्रता प्राप्त होत असते. जिनाज्ञा स्वपरोत्तारा भक्तिर्वात्सल्यवर्धिनी तीर्थप्रवर्तिका साधोर न्यायत परदेशना. जिन आज्ञा स्व पर उत्तरा भक्ती ही वात्सल्यवर्धिनी. जिने आज्ञेचं जे पालन करतात ते स्व आणि पर दोघांचंही उद्धार करतात, कल्याण करतात. भक्ती ही वात्सल्यवर्धिनी, भक्तीमध्ये आणि वात्सल्यामध्ये वृद्धी होते. तीर्थ प्रवर्तिका, तीर्थ म्हणजे धर्म, तीर्थ म्हणजे काय, धर्माचं प्रवर्तन म्हणजे प्रभावना होते. साधो ज्ञानतः परदेशना. आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये ज्ञानाची वृद्धी होते आणि परदेशना म्हणजे इतरांना धर्मोपदेश करण्याची क्षमता निर्माण होते.
इतरांना धर्मोपदेश. तो धर्मोपदेश पहिला कुणाला दिला पाहिजे? स्वतःला दिला पाहिजे. माझ्याकडंच तो धर्मोपदेश नसेल तर मी तो दुसऱ्यांना देण्याचा अधिकार काय आहे? पुराणातली वांगी पुराणात असं होता कामा नाही. म्हणून स्वाध्यायाचं फळ काय हे फार महत्वाचं आहे. चंद्रकीर्ती सागर महाराज. मग जिनेंद्र भगवंतांनी आज्ञा दिलेली आहे स्वाध्याय करणं आणि त्या स्वाध्यायाचं चिंतन करणं. मग तो साधू स्वाध्यायामध्ये चिंतनामध्ये एवढा रत असतो की स्वतःचं पण कल्याण करतो आणि इतरांचं पण कल्याण करतो. स्वतःची पण उन्नती करतो आणि इतरांची पण उन्नती करतो. त्याची भक्ती वाढते, वात्सल्य वाढतं, त्याच्यामध्ये वृद्धी होते. आता कुणाची भक्ती करायला पाहिजे? कुणामध्ये वात्सल्य गुण असलं पाहिजे? भक्ती ही भगवंतांची करायची असते. भक्ती पंचपरमेष्ठी, नवदेवता, खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, ह्या सगळ्यांच्यावर भक्ती असली पाहिजे. ही भक्ती वाढते. जर माझा स्वाध्याय केल्यानंतर खरे देवशास्त्र गुरूंच्या बद्दलची भक्तीच माझी कमी होत असेल, व्यवहार धर्म हा पाळलाच पाहिजे. नुसता माझा आत्मा 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 म्हणून निश्चयात बसून कधी स्वाध्यायाचं फळ ते मिळणारच नाही. देवशास्त्र गुरूंची पण भक्ती वाढली पाहिजे, श्रद्धा वाढली पाहिजे, आस्था वाढली पाहिजे. जर आमचा स्वाध्यायच आम्हाला आमच्या भगवंतांच्या भक्तीपासून, गुरूंच्या भक्तीपासून, जिनवानीच्या श्रद्धेपासून दूर नेत असेल आणि आमची भक्ती श्रावकांच्यावरच वाढत असेल, आमचं वात्सल्य आमच्या प्रती समर्पित असणाऱ्या लोकांच्या पुरतंच वाढत असेल, तिथं जीवद्रव्य ही व्यवस्था नसेल, तर समजायचं आपल्या स्वाध्यायात कुठंतरी खोट आहे. प्रत्येकाप्रती वात्सल्य वाटलं पाहिजे. भक्ती खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या बद्दल वाढली पाहिजे. एखाद्या भगवंतांच्या प्रती भक्ती वाढणं म्हणजे सम्यक्त्व नाही. ते सम्यक्त्वात मलिनताच निर्माण करतं. चल आघाडाला निमित्तच आहे ते, चल दोषाला. पार्श्वनाथ भगवान उपसर्ग दूर करतात, शांतीनाथ भगवान शांती देतात, पार्श्वनाथ मुनी सुरतनाथ भगवान शनी दूर करतात. मग बाकीचे भगवान काय करतात? असा कोणता गुण पार्श्वनाथांच्यात जास्त आहे आणि असा कोणता गुण इतर भगवंतांच्यात कमी आहे की तो उपसर्ग दूर करतात आणि हेनी करत नाही? असं शांतीनाथ भगवंतांच्यामध्ये कोणती गुण एक्स्ट्रा आहे की ती शांती देतात आणि बाकीचे भगवान शांती कमी देतात? असा कोणता गुण मुनी सुरतनाथ भगवंतांच्यात जास्त आहे? तो विशेष शनिग्रहालाच शांत करतो आणि बाकीचे भगवंत करत नाही. कोणते गुण जास्त आहेत, कोणते गुण कमी आहेत? एक आगम दाखवा मला, एक शास्त्र दाखवा. सम्यक्त्व संपणार नाही, मिथ्यात्वाचा दोष येणार नाही, पण सम्यक्त्व ज्या क्वालिटीमध्ये राहिलं पाहिजे, गुणवत्तेत राहिलं पाहिजे, ती गुणवत्ता कमी होती, क्वालिटी कमी होते. म्हणजे दुधाचं फॅट जसं कमी होतं तसं पुण्याचा प्रभाव पण थोडाफार कमी होतो की मी विशेष भगवंतांची भक्ती केली. कोथळीत आमच्या आदिनाथ भगवंत मूळ नायक आहेत म्हणून आदिनाथांची भक्ती करणं चुकीचं नाही, पण आदिनाथ भगवंतच कल्याण करतात
दुसरे भगवान कल्याण करत नाही, ही जी भावना आमची आहे, आम्ही दुसऱ्यांच्याबद्दल पण काही म्हणत नाही, पण ह्या भगवंतांच्याबद्दल आमच्याच विशेष श्रद्धा आहे, ती सुद्धा सम्यक्त्वाला मलिन करणार आहे. म्हणून भक्ती ज्यावेळी वाढते त्यावेळी सामुदायिक वाढली पाहिजे, सगळ्यांच्यामध्ये वाढली पाहिजे. सगळे तीर्थंकर आमच्यासाठी समान आहेत, सगळे भगवान आमच्यासाठी समान आहेत. अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी सगळे आमचे समान आहेत. ही भावना आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि जर ही भावना नसतील तर आम्ही तीर्थंकरांना आणि अन्य सिद्ध परमेष्ठींना जर कमी जास्त लेखत असेल तर ते सम्यक्त्वाची मलिनता भविष्यात कधी सम्यक्त्वाला सोडून मोहाच्या अपेक्षेनं आम्हाला त्या मिथ्यात्वाकडे घेऊन जाईल याची गॅरंटी नाही. सगळे भगवंत सगळे आमच्यासाठी. वर्तमानमध्ये आमच्या साधूंच्यात कमी जास्तपणा असू शकतो, कारण ते कर्माने सहित आहेत. पण जे घाती कर्मानं रहित आहेत किंवा जे आटी कर्माने रहित सिद्ध आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही मतभेद का करायला लागलो? साधूंच्या बद्दल एक कोण ठीक आहे, कर्माने सहित आहेत, कुणाचं चर्या मोठी आहे, कुणाची लहान आहे, कुणाचं आहे, कोण तसं आहे, त्यामुळे थोडी भक्तीमध्ये कमी जास्तपणा होणं काही चुकीचं नाही. पण जिनवाणीमध्ये आणि भगवंतांच्यामध्ये भक्तीतली जी कमतरता आहे ती आमच्या संकुचित वृत्तीला सादर करणारी तशी वृत्ती असता कामा नये. म्हणून स्वाध्यायामध्ये जो रत असतो, जो जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतो, तो मग केवळ ज्ञानामध्ये भविष्यात तुम्ही ह्या भगवंतांची भक्ती जास्त करा, त्या भगवंतांची भक्ती जास्त करा, असं केवळ ज्ञानात तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीतून आलंय काय श्रीपाल भैया? केवळ ज्ञानातून दिव्यध्वनीतून वीर सागर महाराजजी ह्या भगवंतांची भक्ती जास्त करा, त्या भगवंतांची भक्ती कमी करा, असं पूर्व तीर्थंकरांनी आदेश दिलेत का? मग हे आमचा व्यवहार जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये येईल का? येणार. आम्ही मंदिरात गेलो की पहिला चिन्ह बघतोय कुठला आहे, त्या मंदिराचं बोर्ड बघतोय कुठलं भगवंत आहे, काय संबंध आहे त्याचा? माझ्याबरोबर महाराजजी वगैरे सरळ सागरजी दीदी ते नसतात मंदिरात दर्शनला, विहार करताना वगैरे. विचार, मी सगळं दर्शन पाठ वगैरे म्हणतोय, सगळं झाल्यावर ते लई लक्षात आलं की मग विचारतोय कुठले भगवंत होते, काय आपल्याला हो, म्हणजे कुठले भगवंत आहेत मूल नाही, त्याच्यावर आमची भक्ती ठरणार आहे का? नाही. जे आहेत ते भगवंतच आहेत. ह्या सगळ्या भगवंतांना फक्त त्या त्या कालाप्रमाणे त्यांचं तीर्थ प्रवर्तनाच्या अपेक्षेनं त्यांना महत्त्व आहे. तो नामनिर्देश आहे. सिद्ध भगवंतांचं कुठलंही नाव नाही. अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी सगळे तिथंच आहेत. तीर्थंकर सिद्ध परमेष्ठी तिथंच आहेत. सगळे सिद्ध परमेष्ठी तिथं आहेत. एवढे वीतराग भाव आम्हाला ज्यावेळी भगवंतांच्याकडे बघण्याची येतील त्यावेळेला जगातल्या वस्तू व्यवस्थेकडे बघताना आमचे भाव निस्पृह होतील. आम्ही भगवंतांच्यात द्वेष करायला लागलो, म्हणजे दोन करायला लागलो, शास्त्रामध्ये दोन करायला लागलो. आम्ही गुरूंच्या मध्ये दोन करायला लागलो. म्हणजे जिथं
अखंड एक स्वरूप बघण्याचं कार्य ज्या जिनवानीनं सांगितलं तीच जिनवानी आम्ही घेताना खंड रूपात धर्माची भूमिका आमच्या समोर या लागली. मग खंड रूपातला धर्म आम्ही जर श्रद्धा ठेवली, तसंच आमचं जर परिणाम केली, तशीच आमची जर धारणा केलो, तर मग काय राहिलं काय आमच्या? मग आमचा आत्मा अखंड कसं दिसणार? वेगवेगळ्या वस्तू स्वरूपाला एकत्रित बघण्याची भूमिका जिथं सांगितली तिथं अखंड आत्मा एकच आहे. त्या अखंड स्वरूपी आत्म्याला मग आम्हाला भेद रूपात बघायला अखंड बघायला कसं जमल? फार विशुद्धी असली पाहिजे आपल्याकडं. आणि ती स्वाध्यायाच्या रूपात नव्हती, ती जिनवानीच्या रूपात नव्हती. फक्त ती जिनवानी ग्रहण करत असताना मन न्यूट्रल पाहिजे, आत्म्याचे विचार न्यूट्रल पाहिजे. आम्ही पूर्व दूषित आमची जर मन आणि बुद्धी विचार असेल तर आम्ही काय समजूनच घेणार. भक्ति और वात्सल्य में वृद्धि होती, तीर्थ प्रवर्तन और परदेशना अर्थात धर्मोपदेश रूप गुण गणों को प्राप्त कर लेते हैं. तीर्थ प्रवर्तन म्हणजे काय? धर्माची प्रभावना. धर्माची प्रभावनेचा अर्थ काय नेमकं? धर्माच्या प्रभावनेचा अर्थ गर्दी आहे. धर्माच्या प्रभावनेचा अर्थ मजा मस्ती आहे. धर्माच्या प्रभावनेचा अर्थ जो धर्म त्या ठिकाणी विधीपूर्वक चालू आहे, क्रियापूर्वक चालू आहे, त्याचं गांभीर्य, त्याचं अनुशासन, त्याची आचारसंहिता ह्या सगळ्यांचं पालन करत धर्म झाला पाहिजे. ती प्रभावना आहे. गुरु मंचवर बसलेले आहेत, भगवंतांच्या प्रतिमा मंचवर आहेत. कोण पण या लागले, कवा पण या लागले, कसं पण या लागले. ब्रह्मचारी दीक्षा घ्यायला चाललेत, त्यांचा गोद भरायचा कार्यक्रम आहे, त्यांचा औक्षण्याचा कार्यक्रम आहे, दीक्षेचा कार्यक्रम आहे. कोण काळी साडी नेसून या लागले, कोण काळा दुपट्टा घालून या लागले, कोण काळी कपडे घालून या लागले. ना कोणाला विवेक आहे ना कोणाचा. मग याला तर गर्दी करून याला धर्मप्रभावना म्हणायची. धर्मप्रभावनेचा अर्थ जो करणारा आहे तो आणि जो करण्यासाठी सपोर्ट करत आहे तो, ह्या दोघांच्या परिणामांच्या मध्ये उज्ज्वलता पाहिजे. गोदभराईमध्ये भैयाजींच्या 4-5 लाख रुपये गोळा झाले म्हणजे धर्मप्रभावना. गोदभराईच्या कार्यक्रमामध्ये भैयांच्या त्या दीक्षार्थींचे कुणी असू देत, ती गोदभराई करताना तुमचे परिणाम काय? मग ते परिणाम कशावर असणार आहेत? तिथल्या वातावरणावर असणार आहेत. म्हणजे तिथलं वातावरण कुठलं? भक्तिमय पाहिजे, काही ईर्ष्यामय पाहिजे, स्पर्धामय पाहिजे. तिथं मेरी भावना, समाधी भावना, शांतीनाथ मंत्र, भगवंतांच्या स्तुती, मंत्रोच्चारण, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ती वास्तविक धर्मप्रभावना. म्हणून परवा चिपरीमध्ये झालेल्या दीक्षा कार्यक्रमात मंगलाचरणासाठी आम्ही सौभाग्यवती आणि प्रतिमाधारी स्त्री पुरुष आम्ही जोडले. त्यांना आम्ही ती जबाबदारी दिली.
रोज भगवंतांचा अभिषेक करणारा पुरुष, रोज भगवंतांची पूजा करणारे आणि प्रतिमेसहित 8 काय 7 प्रतिमा आहेत, 8 आहेत ना, सन्मतीताईंच्या 8 प्रतिमा आहेत. मग आमच्याकडं चांगल्या आवाजाच्या, मधुर आवाजाच्या कोण मुली नव्हत्या का? पण त्यागमय वातावरण पाहिजे. आणि ज्यांच्या मनामध्ये भविष्यात दीक्षेचे भाव आहेत, वैराग्याचे भाव आहेत, ज्यांना माझं मरण समाधी मरण व्हावं, पिंची घेऊन माझं समाधी मरण व्हावं, अशा व्यक्तींच्या मुखातून ज्या वेळेला आपण आदल्या दिवशी गंधर्व विधान केलो आणि दुसऱ्या दिवशी गंधर्व म्हणजे आचार्य यांच्या हस्ते ज्यावेळी दीक्षा होणार असते, त्यावेळेला त्यांची स्तुती करण्याचं वातावरण, परिणाम किती चांगले असतात, तिथल्या वातावरणामध्ये किती विशुद्धी वाढलेली असते. धर्म प्रभावनेचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे. म्हणून तीर्थ प्रवर्तन जे असतं ते वास्तविक स्वाध्यायामुळे होतं. ठीक आहे, वर्तमानमध्ये बाह्यनिमित्त संगीत ते आपल्याकडं पण असतं, आपल्याजवळही पोरं नसतात, मुली नसतात, भक्ती करतात, हे सगळे एक बाह्य सामान्य निमित्त आहे. हे वर्तमानमध्ये प्रत्येकाला धर्माकडं आकर्षित करण्याचं साधन आहे. पण ते संगीत म्हणजे धर्म नव्हे, ती भक्ती म्हणजे ते नाचणं म्हणजे धर्म नव्हे. ह्या सगळ्यांच्या निमित्तानं होणाऱ्या परिणामांची सरलता म्हणजे धर्म आहे आणि त्याची प्रभावना झाली पाहिजे. आणि ती स्वाध्यायामुळे. माताजींची समाधी चालू आहे. माताजींच्या समाधीसाठी किती हजार लोक आली, ह्याच्यावर समाधी चांगली काय वाईट नाही. माताजी तुम्ही किती उपवासपूर्वक यमसल्लेख ना तुमची, त्याच्यापूर्वक तुमचं मरण झालं, ह्याच्यावर कुठलीही तुमच्या चांगल्या समाधीची आणि चुकीच्या समाधीची शिक्कामोर्तब होणार नाही. आणि शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार तसा आम्हाला कुणालाच नाही, तो केवलींना आहे. मग तुम्हाला तुमच्या समाधीमध्ये स्व म्हणजे तुमची चांगली समाधी व्हावी आणि त्याच्यात पर म्हणजे दुसऱ्यांचं पण कल्याण व्हावं, दुसऱ्यांनाही समाधीची भावना व्हावी अशी वाटत असेल तर प्रतिकूलतेमध्ये सुद्धा अनुकूलतेचा आनंद घेण्याचा परिणाम ज्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर येईल त्यावेळी समजायचं धर्म प्रभावना जोरात व्हायला लागली. कळलं काय कळलं नाही? प्रतिकूलतेमध्ये तरी सुद्धा आमच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. आज मी चौक्याला गेलो, नवनिर्वाचित महामुनिराज, तिथं मला पाहिजे तसं पाणी नाही, माझ्या परिणामानं बिघडून चालणार नाही. तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढा आनंदाने घ्या, निघून या. पण त्याच्यानंतर परत तिथं कशाही करणे, त्यांना सांगणे आणि दिवसभर त्या आहाराच्या चर्चेत बसणे, मला असलं पाणी मिळालं नाही, मला पाणी मिळालं नाही, माझा आहार चांगला झाला नाही, मला पाहिजे तशी भाजी गरम नव्हती, ते थंडच होतं, त्याच्यात लोणच नव्हतं, त्याच्यात हे काही नाही. म्हणजे द्रव्य रूपात तर मी आहार फक्त मला 1 तास घ्यायचा आहे. कशा रूपात? द्रव्य रूपात. पण भाव रूपात मी दिवसभर त्याच्यात अडकूनच पडलो. आहार काही केलं, गड्या असंही मरायचं आहे, गड्या तसंही मरायचं आहे. तुम्ही किती दंगा केला, तुम्ही किती अर्थरोद्यान केला, तर उद्या सकाळपर्यंत परत आहारला उठायला परवानगी काय आहे? नवीन म्हणून काय सारखं वीरसागर महाराज म्हणतात की नवीन महाराज आहेत, जरा असू दे, तर नवीन आहेत असू दे, नवीन आहे म्हणून काय असू दे,
महाराज कधी नवीन आणि जुने असं नाही. शास्त्रात कुठे लिहिले नवीन महाराजांना 25 मुलगुण आणि जुन्या महाराजांना 35 मुलगुण 30 मुलगुण लिहिले नाही. सगळ्यांना समान आहेत. नवीन आहे तोपर्यंतच कडक राहण्याची भूमिका असली पाहिजे. शिस्त लावून घेतलं पाहिजे. हे नुसता कॉलेजमध्ये आणि माईकवर म्हणायचं नाही. फर्स्ट इम्प्रेशन, बेस्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. हे कॉलेजमध्ये पुरींच्या पुढे जाताना आणि माईक घेऊन लोकांना प्रभावित करताना हे म्हणायचं नाही. हे पहिल्यापासून चर्येत असलं पाहिजे. माझी पहिलीच चर्या, माझे पहिले नवीन अवस्थेतली माझी जी चर्या, माझे विचार, माझे परिणाम आहेत, हेच माझ्या शेवटपर्यंत मला साध्य करणार आहेत. नाहीतर मग आमच्यासारखं उचिला सुरुवातीच्या काळात विचार किती जरी चांगले असले तरी इतकं ही प्रभावना, समाज 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 आम्ही एवढं डोक्यावर घेऊन नाचायचं केलं की ज्या समाजासाठी आम्ही आमच्या काही मूल कर्तव्यांच्यापासून बाजूला गेलो, तो समाज, डोकीवर घेऊन नाचणारा समाज, कधी त्यांच्याप्रमाणे आम्ही नाही वागलो आणि आगमाप्रमाणे वागत असताना त्यांच्या विचाराला धक्का लागला म्हणून तोच समाज, तीच माणसं, चंद्रपूर सागर म्हणजे ज्यांना मुलं वाटत होतं, मुलगा वाटत होता, अशी मोठी माणसं, चंद्रपूर सागर म्हणजे ज्यांना देव वाटत होते, अशी छोटीही तरुण पोरं पोरी कधी पायात घेऊन तुडवायला चालू करती आणि कधी माझ्या माघारी माझ्याच पाठीत सुरी खुपसून गेले, माझ्यासारख्याला सुद्धा कळलं नाही. अशा समाजासाठी आम्ही आमच्या मूल विचारांना आम्ही सोडत बसतो. म्हणून आता आयुष्यभर केलं, आता स्वतःसाठी करायची ज्यांच्याकडे वेळ आहे ती समाधीची अवस्था आणि स्वतःसाठीच दीक्षा घेतलेली आहे परिणामांच्यासाठी ती तुमची नवीन अवस्था. म्हणजे तुम्हाला दोघांना जागं करायला फार महत्त्वाचं आहे. आम्ही झोपलेलं सोंग घेतलेल्या अवस्थेत आहे आता. आम्हाला जागं करायचं फार अवघड आहे. पण तुम्ही अजून झोपलाय, तुम्हाला जागं होणं फार सरळ आहे, सहज आहे. आणि तुम्हाला आता या संसारात झोपायचंच आहे. यांना जागं व्हायची वेळ आहे आणि तुम्हाला झोपायची वेळ. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याची कान, उंटाची मान. म्हणजे काय? म्हणजे आता तुम्हाला समाजातल्या कुठल्याही गोष्टीत, समाज मला सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीत झोपायचं आहे, मला फक्त जागायचं आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टीत आता तुम्हाला अशी झोप लागली पाहिजे. वीरसागर महाराजांच्या पासून रात्री आम्ही 4दा गेलो आणि आलो तरी वीरसागर महाराजांना कोण गेलेलं पण कळत नाही, कोण असं तुम्ही बाहेरच्या लोकांच्या आत झोपलेलं पाहिजे आणि स्वतःमध्ये जागं राहिलं पाहिजे. बकत ध्यान, श्वान निद्रा ही तुमची आत्ता गरजेची. समाधीत माणूस काय असतो? स्वल्प आहार, बकत ध्यान, बगळ्यासारखं ध्यान, अल्पनिद्रा आणि काय काकदृष्टी, कावळ्यासारखी दृष्टी, अनेक काहीतरी 5 होते. ब्रह्मचर्य म्हणजे शील, अल्प आहार. आमचा आहार कसा पाहिजे? जर ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतील, अल्प आहार म्हणजे भुकेपेक्षा कमी आहार, अल्प आहार. काकदृष्टी, कावळा कुणीकडे बघायला लागलाय हे कधीच कुणाला लक्षात येत नाही. डोळा एकच असतोय,
इकडं बघायला लागले तर काय इकडं बघतोय, इकडं बघ बुबुळ एकच असते, इकडं बघतो. काक दृष्टी आमची अशी अनेकांतमय दृष्टी असली पाहिजे. एका सेकंदात निश्चयात गेलो पाहिजे आम्ही, एका सेकंदात व्यवहाराचं चिंतन झालं पाहिजे. काकदृष्टी. बकत ध्यान. बगळा कसं शांत दिसतोय उभा राहिलेला आणि भक्ष्य आलं की अचानक पकडतोय, तसं आम्ही बोला लागलोय, झोपा लागलोय, सगळं करलोय. पण मृत्यू कधी जवळ आला हे समजल्याबरोबर बकत ध्यान, लगेच त्याची संधी साधून घेऊन आपलं मरण समाधी साधलं पाहिजे. बकत ध्यान. आणि काय श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप. कुत्र्याला 500 फुटावर सुद्धा काय चालू झालं, जमिनीवर हादरा आला तरी सुद्धा इथं कुत्र्याच्या लक्षात येते, जागी झोप असते. म्हणून घराला सांभाळण्यासाठी कोण वाघ ठेवला नाही, सिंह ठेवला नाही. कुत्र्यालाच गेटवर का बसवलं जातं, तर तो मालकाशी प्रामाणिक असतो, पहिला गुण. आणि दुसरा, त्याची निद्रा ही जागृत निद्रा असते, तो लगेच जागा होतो, लगेच जागा होतो. तशी जागृत निद्रा म्हणजे आम्ही आयुष्यभर झोपत असताना सुद्धा हे शेवटचे क्षण जागृतीपूर्वक असलं पाहिजे. आणि ब्रह्मचर्य तर ठीक आहे, ते साधू आहे म्हटल्यानंतर आहेच. म्हणून आपण ह्या 5 गोष्टी फार महत्वाच्या. अल्पाहार पहिला नंबर. मग हे तीर्थ प्रवर्तन होतात आणि धर्मोपदेश रूप दुसऱ्यांना धर्मोपदेश देण्याच्या गुणांची प्राप्ती त्या ठिकाणी होते. दुसऱ्यांना उपदेश देण्यासाठी सुद्धा नुसता वक्तृत्व गुण असून चालत नाही. जे आम्ही बोलतो, बोले तैसा चाले तोची वंदावी पाहुले. जो बोलतो तसं वागतो आणि जो वागतो तसं बोलतो, तोच काय करतो, वंदाची पावले म्हणजे तोच वंदनीय स्थानावर जातो. नाहीतर मला दीक्षा घ्यायचं भाव आहेत म्हणायचं आणि रोज एक गॉगल घालून फोटो काढायचं. मला दीक्षा घ्यायचं भाव आहेत म्हणायचं, रॉनी पॉल घालून कपडे घालायचं. मला दीक्षा घ्यायचं भाव आहेत म्हणायचं आणि मोबाईलवर अर्धा तास धुळा पाडायचं. मोबाईलवर असं तर मग समोर आल्यावर कसं असं लोकांना वाटलं पाहिजे, असं कसं चालेल ते? चालणार. ही उलट आमची परीक्षा असत्या. ही काय असत्या? परीक्षा असत्या. वैराग्याच्या वेळेला सगळ्या भोग्य वस्तू तुमच्या पुढे देव आणून ठेवत असतो. समाधीच्या वेळेला माताजी शपक राजाच्या पुढं सगळ्या त्याच्या आवडत्या वस्तू आणून ठेवायच्या असतात खाण्याच्या. थालीपीठ, मसाले भात, भजी, इडली, डोसा, चित्रान्ना, पुलाव सगळं पुढं आणून ठेवायचं असतंय. आता ते बघितल्यानंतर सुद्धा खायचे भाव न होणे म्हणजे समाधीची दृढता आहे. तसं वैराग्याच्या वेळेला हे पुढं मिळतंय, देव आपाप आणून तुमच्या पुण्याने मिळतंय, त्यावेळी सुद्धा त्याच्याकडे बघण्याची दृष्टी सुद्धा असतं का? म्हणून आता काय उद्या दीक्षा घेतल्यावर परत करायचं आहे, हा ना गाडी जपल. मग ती गाडी कधी ब्रेक फेल झाल्यावर थांबतच नाही. मग लोकांच्या मनात भाव झाला पाहिजे, हे श्रीपाल भाई आता दीक्षा घेणार आहे, त्याची मिरवणूक एकदा गॉगल घालून काय शलवारी ड्रेस, कुठला ड्रेस
जोधपुरी शेरवानी ड्रेस घालून लोक म्हणायला पाहिजेत, आम्हीच म्हणायला लागलो तर कसं दिसते सांगा? कसं चालेल? श्रीपाल वया तसा नाही, उदाहरण म्हणून सांगालो. त्याला काही जरी बोललं तर राग येत नाही वर्ण, तर त्यामुळं जरा काय त्याला बोललं तर चालतंय, ते काय मला माहीत नाही. ज्याला वैराग्य असते ना, बायकांनो लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त प्रतिमा देवी दिदीनं, तुम्ही किती काही धर्म करा, तुमच्या मनात दुसऱ्याकडे बघण्याची भूमिका जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो धर्म नाही. दुसऱ्यांच्या पुण्याईवर जळणं सगळ्यात मोठा अधर्म आहे. त्यांच्याकडं घेतला आणि माझ्याकडं का माताजी आहार घेत नाहीत, हे भाव येणंच मिथ्यात्वाचं लक्षण आहे. हे भाव येणंच अज्ञानाचं लक्षण आहे. एक तर त्या व्यक्तीच्या प्रतिमा असतील, आम्हाला माहीत नसेल, माताजी घेताना त्यांच्या लक्षात आलं नसेल, त्यांचा पुण्याचा प्रभाव एवढा आहे की त्यांच्या प्रतिमा नसताना नुसतात सुद्धा त्या साधूंना आर्याची भाव झाली, माझं पाप कर्म आहे. आपल्या पुण्याईला वाढवण्याचा, आपल्या विशुद्धीला वाढवण्याचा प्रयत्न करणं धर्म आहे. दुसऱ्याची रेष पुसून स्वतःची रेष कधीही मोठी करणारा व्यक्ती स्वतःच्या जीवनात तो प्रगतीपथावर जात नाही, तो आहे तिथंच असतो. दुसऱ्यांची रेष पुसल्यामुळं तो मी प्रगती करतोय असं दिसतं. पण महाराजांना आहार देताना महिलांना, म्हणजे महिलांच्यात सगळ्यांच्यात बघा, तिच्या अंडे 2 घेतले, माझ्या अंडे 1च का घेतलं? त्यांच्याकडं गोड घेतलं, माझ्या अंडच भाजी का घेतली? मग आता सगळ्यांच्या अंड गोड खात बसू? बाहेर 200-400 लोक असतात, कोण तर भाजी, कोण तिच्या अंड चपाती घेतलं, माझ्या अंड भाजी घेतली. अरे पण चपातीत भाजी मिसळल्याशिवाय ती गोड लागत नाही, म्हणजे तूच खरी महत्वशील व्यक्ती आहेस, लक्षातच येत नाही. आमच्याकडं नुसतं पाणीच घेतलं. अरे माणूस अन्न नाही खाल्ला तरी जगतो, पण पाण्याशिवाय जगत नाही. पाणी हेच खरा आहार आहे. का आम्ही चांगल्या विचारात जगण्याचा प्रयत्न करत नाही? याला धर्म कधीच म्हणता येणार नाही, किती तुम्ही काही करा. म्हणून वास्तविक स्वतःमध्ये ते गुण असले तरच आपण इतरांच्या बाबतीत सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे, अन्यथा नाही. म्हणून तो स्वाध्यायामुळं धर्मोपदेश देण्याच्या गुणामध्ये वृद्धी होते. धर्मोपदेश से उत्पन्न होने वाले इन गुणों के क्या लक्षण है? उत्तर, जिनाज्ञा, जिनमत. जिनमत में प्रीति रखने वाले मोक्षेच्छु साधुओं को नियम से धर्मोपदेश करना चाहिए. जिन मतामध्ये ज्यांची प्रीती आहे अशा मोक्षाच्या इच्छू असणाऱ्या साधूंना नियमानं धर्मोपदेश करणं गरजेचं आहे. आता या प्रश्नाचा, या शब्दाचा अर्थ ह्या ओळीमध्ये पूर्ण खुलासा होत नाही की जे मोक्षाची इच्छा करण्यासाठी साधू झालेले आहेत अशा साधूंना त्यांच्या वरिष्ठांनी उपदेश द्यायचा का जे दीक्षा घेतलेले साधू आहेत ते साधू इतरांना सगळ्यांना उपदेश द्यायचा,
असं कुठेही याचा स्पष्ट खुलासा होत नाही. कारण पूर्व जे शास्त्र आम्ही वाचले, समजून घेतले, त्याच्यामध्ये पंचमकालाचं घ्यायचं नाही, या वर्तमानाची अवस्था घ्यायची नाही, वास्तविक जे ग्रंथ सांगतात ती अवस्था घ्यायची की आचार्यांना आणि उपाध्यायांना, ते पण गुरूंची आज्ञा असेल तर उपाध्यायांना चतुर्विध संघाला शिकवण्याचा आदेश आहे. बाकीच्यांच्या बाबतीत कुठं साधूंच्या बाबतीतला उल्लेख कुठेही शास्त्रात आलेला नाही. त्यामुळे इथं नेमकं काय लावायचं हा प्रसंग अनुभय वचनाचा आहे की याच्याबद्दल निर्णय 100% साधूंनी प्रवचन, अन्य साधूंनी प्रवचन करायलाच पाहिजे असं पण म्हणता येईल, निर्णय लागत नाही, आणि करायला नको असाही निर्णय लागत नाही. ऐसी जिनेंद्र देव की आज्ञा आहे. आता जिनमतामध्ये प्रीती ठेवणाऱ्या रखणेवाले मोक्ष इच्छू साधूंगो, मोक्षाची इच्छा असणाऱ्या साधूंना नियमानं धर्मोपदेश करना चाहिए, नियमानं धर्मोपदेश केला पाहिजे. साधूंना धर्मोपदेश केला पाहिजे काय साधूंनी धर्मोपदेश केला पाहिजे याचा अनुभय वचनपूर्वक इथं शब्द आहे. त्याचा निर्णय मी तुम्हाला 100% सांगणार नाही. साधूंको म्हणजे साधूंना उपदेश केला पाहिजे, साधूंना उपदेश जे साधूंनीच उपदेश पुढं केला पाहिजे किंवा अशा साधूंनीच उपदेश केला पाहिजे असा पण अर्थ निघतो, आणि अशा साधूंना उपदेश केला पाहिजे असाही अर्थ निघतो. धर्मोपदेशक साधु में इस आज्ञा गुण का द्योतन होता है. धर्मोपदेशक, धर्म उपदेश देणाऱ्या साधूंच्या मध्ये या आज्ञा गुणाचं द्योतन म्हणजे प्रकाश पडतो, प्रकाशित होतात. आज्ञा गुण जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली आज्ञा ही अशीच आहे. त्याच्यामध्ये परत आम्ही म्हणू शकत नाही पंचम काळामध्ये हे शुद्ध मिळत नाही म्हणून करायचं नाही, पंचम काळात हे शुद्ध असतंय म्हणून हे करायचं, असं तुमच्या आमच्या स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या चिंतनाचा तिथं भर टाकायची नाही. ज्या आचार्यांनी भगवंतांनी सांगितलेत तेच बरोबर आहे. त्याच्यात आम्ही परत का पंचम का या काळात शुद्ध दूध मिळत नाही, आम्ही तुम्ही निर्णय घेणार कोण? शुद्ध मिळत नाही मग आम्ही घेतोय कसं, पितोय कसं चौक्यात? मग आम्ही खातोय ते एकतर अशुद्ध आहे, हे स्वतः आपण दोषी सिद्ध करायला पाहिजे. नसेल तर आम्ही खातोय ते शुद्ध आहे, तर शुद्ध वस्तू मिळू शकते याचं पण कुठंतरी आम्ही चिंतन केलं. पण स्वतःचं चिंतन कुठलेही असू दे, या अभिषेक बाबतीत असू दे, पूजा द्रव्या बाबतीत असू दे, अन्य परिणामांच्या बाबतीत असू दे, स्वतःचं चिंतन आगमाप्रमाणे असेल तर ते मांडावं, नसेल तर मांडण्याचा प्रयत्न करू नये. स्वपर उद्धार धर्मोपदेश देने से जिनेंद्र की आज्ञा का पालन होता है, जिससे उसका स्वयं का उद्धार होता है, और जिन वचन सुनकर अन्य साधु एवं श्रावक जन हित मार्ग का बोध प्राप्त करते, अतः पर का भी उपकारक होता है. म्हणजे धर्मोपदेशाने, धर्मोपदेश दिल्याने
जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन होतं. त्या जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेच्या पालनामुळं स्वतःचं कल्याण होतं. आणि जिनेंद्र भगवंतांचे वचन दुसऱ्यांना सांगितल्यामुळं, दुसऱ्यांनी ऐकल्यामुळं अन्य साधू आणि श्रावकांचा सुद्धा हितमार्गाचा बोध म्हणजे ज्ञानाची प्राप्ती त्यांना होते. म्हणून माझ्यासाठी ते उपकारक आहेत, पण इतरांना सुद्धा ते उपकार करणार आहे. कोण? जिनेंद्र भगवंतांचं वचन. पण किती जणांना ऐकावंसं वाटतंय गुटू दादा? आता जिनेंद्र भगवंतांचे वचन किती जणांना ऐकावंसं वाटतंय? हेच आमचं कल्याण करणार आहे. जिनेंद्र भगवंतांचे वचनच आमचं कल्याण करणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळी जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचं कथन इथं मंदिरामध्ये गुरु महाराजांच्या मुखातून चालू असतं, ते किती जणांना वाटतं इथे येऊन बसावं? वाटत नाही. आम्ही फक्त छडाला वाचताना तेवढंच म्हणायचं, शिवस्वरूप शिवकार नमोति योग, जे त्रिभुवन में जीव अनंत, सुख चाहे दुखतय, सुखाची अपेक्षा आहे, दुःखापासून भयभीत आहे. ताते दुःखहारी सुखकार, अशा सर्व जीवांना दुःखाचा नाश करणारे आणि सुखाची प्राप्ती करून देणारे कहे सीख गुरु करुणादार. अशा करुणादारी गुरूंनी जे ज्ञान देतात, अशा करुणादारी गुरु जे शिकवतात, ते आम्हाला शिकलं पाहिजे, त्याला स्वीकारलं पाहिजे. आम्हीच आता गुरूंना शिकवून एवढं मोठं झालो तर, आम्हीच गुरूंना शांतपण सांगणे एवढे मोठं झालो तर, आम्हीच आमच्या लोकांना सांगायला लागलोय, आमच्यापेक्षा छोट्यांना गुरूंच्या आज्ञेत राहायचं. पण जी आज्ञा द्या लागलेत ती गुरूंच्या आज्ञेत किती आहे? आम्ही आमच्या मुलांना सांगायला लागलोय, आई वडिलांचं ऐकायचं, आई वडिलांना सोडून वाटतं चुकीचं काय वागायचं नाही. आणि ह्योच आई बापांना घरात सोडलाय आणि बायकोला घेऊन शहरात जाऊन राहिलाय. आणि ह्यो सांगतोय आता मुलांना आई बापांच्या आज्ञेचं पालन करायचं. मला सांगा, अधिकार आहे का आम्हाला? मी माझ्या आई वडिलांना सोडून शहरामध्ये जाऊन राहिलो, आई वडील गावामध्ये खितपत पडलेत, त्याच्याकडे माझं लक्ष नाही, असा बाप आपल्या मुलांच्यावर संस्कार करायला लागलाय. आई वडिलांचं सगळं ऐकायचं असतंय. आणि जे गुरुच्या आज्ञेत नाहीत, गुरूंना स्वीकारत नाहीत, मानत नाहीत, ते गुरु आता आपल्या शिष्यांना सांगायला लागलेत गुरु आज्ञाचं उल्लंघन करायचं नाही, संघाचे नियम पाळायचे. मी संघाचे नियम पाळलो तर दुसऱ्यांना सांगायचा अधिकार आहे. मी माझ्या आई वडिलांना सेवा करत असेल तर माझ्या मुलांना सांगण्याचा अधिकार आहे. पण सांगणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांनाच माहीत नाही नेमकं गुरु काय असतात, संघ काय असतो, आईबाप काय असतात, काय नाही. जन्म देणं म्हणजे बाप होणं आणि जन्म घेणं म्हणजे मुलगा होणं, दीक्षा घेणं म्हणजे शिष्य होणं, दीक्षा देणं म्हणजे गुरु होणं. ह्याच्या पलीकडं गुरु आणि शिष्य याच्या कर्तव्यांची कुणाकडे जबाबदारीच माहीत नाही. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं, पराला उपदेश देण्याचं, पराचं कल्याण करण्याची जी भूमिका आहे ती केव्हा? ज्यावेळी मी जिनेंद्र आज्ञांचं पालन करेन. आणि जिनेंद्र आज्ञा काय आहे हे समजावून सांगणारी या जगातली दोनच वस्तू आहेत, एक शास्त्र आणि गुरु. आणि त्याच गुरूंच्या बद्दल, त्या शास्त्राबद्दल जग दाखवणाऱ्या आई वडिलांच्या बद्दलच आमची जगात किंमत नसेल तर मग आमची किंमत भविष्यात कशी राहील? म्हणून फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते स्वपर उद्धार करणार आहेत. भक्ती, जिन वचन का अभ्यास करके उपदेश देने वाले
मुनिराजों का जिनमत में अनुराग प्रकट होता है, क्योंकि गुणों में अनुराग होना ही भक्ति का लक्षण आहे. मला सांगा गुटू दादा, अमुक या ठिकाणी चुकीच्या वस्तूंचा चुकीची वस्तू विक्री केली जाते, पण नशिले पदार्थ असतील काही असू दे, आणि त्या ठिकाणी जाणं चुकीचं आहे असं जर एक व्यक्ती सगळ्यांना सांगत असेल आणि तीच व्यक्ती चोरून त्या ठिकाणी जाऊन जर त्याचं सेवन करून येत असेल, तर त्या व्यक्तीचा आदर्श, त्या व्यक्तीचा विश्वास सुरक्षित राहील काय असुरक्षित राहील? ऐकू येत नाही मला. असुरक्षित राहील. मग त्या व्यक्तींनी जग माझ्याशी असं का वागायला लागले, असं जगाला दोष दिला पाहिजे काय माझ्या वागण्यात कुठंतर चुका लागले, असं स्वतःच्या चुकीकडे लक्ष दिलं पाहिजे. अज्ञानी लोक कधीही स्वतःला चूक मानत नाहीत. हट्टी लोक, अहंकारी लोक स्वतःच्या चुकीला कधीही स्वीकारत नाहीत. काल संध्याकाळी तुम्ही माझी वयावरती करत होता का नाही? ऐकू येत नाही मला. करत होता के जीव, जीवनदर, गुटू दादा करत होता. त्यावेळी आपण एक माझ्या पुढं सम्मेत खवाटेने एक सिरियल लावली होती शिवाजी महाराजांची. बरोबर आहे का चुकीचं आहे? ऐकू येत नाही? बरोबर आहे. अफजल खानाची भेट, अफजल खानाचा वध, त्या सिरियल एपिसोड होता. शिवाजी महाराजांना घात करायचा, शिवाजी महाराजांना बोलवायचं, त्यांचा विश्वासघात करून शिवाजी महाराजांना मारायचं कट कोण रचलं? ऐकू येईना? अफजल खानानं रचला. पण शिवाजी महाराज हुशार होते काय नव्हते? जीवनदर होते नव्ह का? त्या शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाच्या धूर्त बुद्धीला ओळखून पहिला स्वतःची सुरक्षाची साधन निर्माण केले. पहिला अफजल खानानं वार केला की डायरेक्ट शिवाजी महाराजांनी वार केलं? पहिला अफजल खानांनी वार केला आणि मग शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. हे जग जाहीर आहे का चुकीचं आहे? तरी सुद्धा ती कोणती बडी फातिमा कोण होती? ती राणी बेगम, बडी बेगम. आपल्याला किती बेगम आहेत? एकच आहे. ठीक आहे. बडी बेगम ज्यावेळेला अफजल खानाचा वध झाला असं म्हणले, त्यावेळी ते बेगमचं वाक्य काय होतं? उस काफिर शिवा ने विश्वासघात करके धोखे से अफजल खान को मारा. आता धोका दिलं कोण? शिवाजी महाराजांना मारायचा प्रयत्न केला कोण? मग शिवाजी महाराज स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला मारले काय त्याचा विश्वासघात करून मारले? विश्वासघाताची भूमिका कुणाची? अफजल खानाने त्यांच्या त्याच लोकांची. पण ते मेल्यावर परत विश्वासघातकी म्हणून कुणाला नावं ठेवा लागले? अशी लोक असतात. काय करणार तुम्ही जगात? म्हणून जी लोक डोक्यावर घेऊन नाचतात त्या लोकांचा कधी स्वार्थ येईल आणि ती लोक कधी साधूंना पायात घेऊन तुडवायचा प्रयत्न, कारण आम्ही चुकलोय असं मला वाटतच नाही. चूक सगळी पुढं महाराजांची आहे.
चूक सगळी आईवडिलांची आहे, आमची चूकच नाही, अशा म्हणणारी लोक, कधी डोक्यावर घेऊन नाचणारे लोक कधी पायात घेऊन तुडवायला चालू करतील याची गॅरंटी नाही. म्हणून चंद्रकीर्ती सागर महाराज चंद्रासारख्या धवलतेची कीर्ती सागरा एवढी अथांग तुमची व्हायची असेल तर या स्वार्थी जगापासून लांब राहणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. म्हणजे हे चूक आहे म्हणणारी पण हीच लोक आहेत. आणि ज्यावेळी स्वतःचा स्वार्थ जागा होईल त्यावेळी बरोबर आहे म्हणून पिणारी पण लोक हीच आहेत आणि दुसऱ्यांना वाईट करणारी लोक पण हीच आहेत. त्यामुळं आपली श्रद्धा खरे देव, खरे शास्त्र, गुरु आणि जिनवाणीवर आमची श्रद्धा पक्की असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कुणाला नावं ठेवायचा अधिकार नाही, आपल्याला कुणाला नावं ठेवायचा अधिकार नाही, तो हक्कच नाही आपला. पण आपण सुरक्षित किती राहिलं पाहिजे. खरा योद्धा स्वतःहून कधीही वार करत नाही, समोरच्याचे 3दा वार सहन करतो आणि 4थ्यांदा स्वतःच्या आत्मरक्षणासाठी मग वार करतो. चंद्रपूर सागर महाराज फार विचार करून वागणारी व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. मी कधीही कुणावर वार करत नाही, माझे भाव सुद्धा नसतात. आता तर मी 3दा झाल्यावर 4थ्यांदा सुद्धा वार करत नाही. आता मला स्वाध्याय कळले. पण समोर जे वार करणारी लोक असतात त्यांच्यापासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी मी फार पटाईत माणूस आहे. कारण मी खो खोचा खेळाडू आहे. कशाचा खेळाडू आहे? खो खोचा. कुठं बसायचं, कुठं उठायचं, कुठं डाय मारायचं, स्वतःची सुरक्षा कशी करायची आणि दुसऱ्याला आऊट कुठं करायचं याची भूमिकेचे सगळे नियम मला माहीत आहेत. आणि हे गुण सगळ्या साधूंच्याकडे असणं गरजेचं आहे. समोरच्यांच्या नुसता बोलण्यावर आणि समोरच्यांच्या नुसता वागण्यावर आम्ही जर प्रभावित झालो आणि समोरच्यांच्या डोळ्याची भाषा जर साधूंना नाही कळाली तर माताजी आमच्या आयुष्याचं कधी नुकसान होईल याची गॅरंटी नाही. कुणाचाही तिरस्कार करण्याचा, कुणाचंही मन दुखवण्याचा, कुणालाही वाईट म्हणण्याचा अधिकार भगवंतांनी ना मला दिलाय ना तुम्हाला दिलाय. पण स्वतःच्या सुरक्षिततेचा तर अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे, लक्षात ठेवा. मग स्वतः सुरक्षित राहणं म्हणजे इतरांचा तिरस्कार करणं असा त्याचा अर्थ होत नाही. आपण स्वतः सुरक्षित राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण याचा अर्थ महाराज दुसऱ्याचा तिरस्कार करायला लागलेत, दुसऱ्यांना चिडलेत, दुसऱ्यांच्यावर रागावतात, दुसऱ्यांच्यावर रागावलेत असा त्याचा अर्थ होत नाही. ती अज्ञानाची अवस्था आहे. गुरूंच्यावरच गैरविश्वास करणं ही अज्ञानाची अवस्था आहे. आणि मग अज्ञानी लोकांच्या संगतीत गेला, ज्यांनी गुरूंचा विश्वास केला अशा लोकांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला सुद्धा गुरूंच्यावर विश्वासच निर्माण होणार आहे. ज्यांची गुरूंच्यावर श्रद्धा आहे अशा लोक, कारण नियमच आहे, जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी भविष्यातली गती, हा नियम आहे. आम्ही ज्यांचा आदर्श घेतो, आम्ही ज्यांच्या संगतीत जाण्याचा प्रयत्न करतो तसेच विचार आमचे होऊ शकतात. म्हणून धर्मकारण आणि राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचा अभ्यास करणारे, अभ्यास करून उपदेश देणारे जे मुनी महाराज आहेत त्या मुनी महाराजांना जिनेंद्र भगवंतांच्या विचारामध्ये अनुराग प्रकट होतो.
मग त्या अनुरागामध्ये, त्या जिनेंद्र भगवंतांच्या वचनामध्ये कुठेही गुरूंचा तिरस्कार सांगितलेला नाही, कुठेही गुरूंचा त्याग सांगितलेला नाही, कुठेही गुरूंच्या पासून, भगवंतांच्या पासून, साधर्मी लोकांच्या पासून कधी विचलित विचार करून घेण्याचं कुठेही शास्त्रात सांगितलं नाही. शत्रूला मित्र मानण्याची भूमिका जिनेंद्र भगवंतांच्या वचनात आहे. गुरुजी कुणाला? शत्रूला सुद्धा मित्र मानण्याची भूमिका जिनेंद्र भगवंतांच्या वचनात आहे. आणि मग साधर्मींच्या बद्दल तिरस्कार करण्याची भूमिका आमची कशी असेल? असणार नाही. साधूंना अनुभय वचन काही ठिकाणी पाळायला सांगितलं. दारूच्या दुकानात जाऊन दूध जरी पेलं तरी ते दारू पिलेल्याचाच दोष येतो. लोक त्याला तशी समजतात. आता तुम्ही जर आम्हाला विचारला, महाराजी मी दूध प्यायला तिथं जाऊ का, तर साधूंना जा म्हणायचा पण अधिकार नाही, नको म्हणायचा पण अधिकार नाही. साधूंना ॲज यू लाईक, आय डोंट नो, तो तुमचा निर्णय आहे, तो साधूंचा निर्णय. कारण आमचा अधिकार, आदेश देण्याचा अधिकार फक्त स्वशिष्यांच्या बाबतीत आहे. परशिष्यांना सुद्धा आदेश देण्याचा अधिकार आचार्यांना नाही. गुरुजी ऐकायलाय का झोपालाय? स्वशिष्यांना आदेश देण्याचा अधिकार आहे, परशिष्यांना आदेश देण्याचा अधिकार आचार्यांना नाही. मी परशिष्यांना आदेश कसा देऊ? चांगल्या गोष्टीचा तर कर म्हणायचा आदेश काय द्यायचा आहे, आणि चुकीची गोष्ट करू नको म्हणायचा सुद्धा अधिकार परशिष्यांना देण्याचा अधिकार आचार्यांना नसतो. लक्षात ठेव. मी जी भूमिका वीरसागरांच्या बाबतीत घेऊ शकतो, जी भूमिका मी सरल सागर महाराजांच्या बाबतीत घेऊ शकतो, जी भूमिका मी चंद्रकीर्ती सागर महाराजांच्या बाबतीत घेऊ शकतो, ती भूमिका मी इतर साधूंच्या बाबतीत घेऊ शकत नाही. ज्यांनी आमच्या आदेशाचा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी आमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, ज्यांनी आमची भूमिका स्वीकारलेली आहे, ज्यांनी आमच्या आदेशाला स्वीकारण्याचं समर्पण दाखवलेलं आहे, त्यांच्या बाबतीतच आदेशात्मक बोलू शकतो. श्रुतमती माताजींनी ज्यावेळेला माझ्याकडं समाधीची भावना केली, त्यावेळी मी त्यांच्या शिष्यांना बोलवून विचारायला लावलं, खरं आहे का खोटं आहे माताजी? तुमच्या शिष्यांना एका ठिकाणी बसून विचारायला लावलं, श्रुतमती माताजी माझ्या निर्णयात, माझ्या आदेशात समर्पणात राहण्याची भूमिका निवडलेत, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमचे भविष्य कुणाच्याही आदेशामध्ये राहू शकता. स्वभावमती माताजी खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? माझ्यापाशीच राहायचं असं एकदा तर तुम्हाला कधी मी म्हणलोय? कुणाला म्हणायचं म्हणतात. आणि आज त्यांनी माझं नेतृत्व स्वीकारलं म्हणून स्वभावमती असतील, त्या समतामती असतील, त्या आणि कोण समितीमती माताजी असतील, ह्या सगळ्यांच्यावर आज मी आदेश देण्याचा अधिकार मला काय? त्यांनी माझं नेतृत्व स्वीकारले, नाहीतर नाही. हे जिथं आचार्य जिनमत, जिनेंद्र भगवंतांच्या मतामध्ये अनुराग तेव्हाच असू शकतो, आणि त्याच वेळेला ते आचार्य आणि मुनी महाराज योग्य निर्णय घेण्याची योग्य असू शकतात की मला जिनेंद्र भगवंतांचं मत कळलं पाहिजे. मी माझ्या शिष्यांच्यावर अधिकार गाजवतो तसं माझ्या इतरांच्यावर गाजवण्याचा अधिकार मला आचार्यांनी कधीही दिला नाही, अधिकारच नाही तो. म्हणून तिथं अनुरागपूर्वक भक्तीचं लक्षण आहे. अनुराग हे कशाचं लक्षण आहे? भक्तीचं लक्षण आहे, जिनेंद्र भगवंतांच्या भक्तीचं लक्षण आहे. पण ते अनुराग येण्यासाठी जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर विश्वास असला पाहिजे. जिनेंद्र भगवंतांच्या
विचारांच्यावर श्रद्धा असली पाहिजे, समर्पण असलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा होऊ शकत नाहीत. म्हणून जिन वचनाचा अभ्यास करणारे, अभ्यास ऐका गुरुजी, जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचा अभ्यास करून जे धर्म उपदेश देतात त्या मुनी महाराजांना जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर अनुराग येतो, स्वतःच्या वचनावर अनुराग येत नाही. आज जगात मी म्हणतोय ते खरं म्हणण्याची भूमिका चालू झाली. जनमताचा प्रचार म्हणजे स्वाध्याय नव्हे, जिनमताचा प्रचार म्हणजे स्वाध्याय. स्वमताचा प्रचार म्हणजे स्वाध्याय नव्हे, जिनेंद्र भगवंतांच्या मताचा प्रचार म्हणजे स्वाध्याय. लक्षात. म्हणून ते जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर अनुराग तेव्हाच मला प्राप्त होऊ शकतो, भक्ती तेव्हाच होऊ शकते माझी जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर श्रद्धा असेल तर. वात्सल्य वृद्धि संसार के दुखी प्राणियों पर, अज्ञान अंधकार में भटकने वाले अज्ञ प्राणियों पर एवं साधार्मिक बांधवों पर वात्सल्य भाव वृद्धिगत होता है, क्योंकि वात्सल्य भाव के बिना दूसरों को धर्मोपदेश देकर समीचीन मार्ग में लगाने का पुरुषार्थ बन ही नहीं सकता. संसारातील दुःखी प्राण्यांच्यावर, अज्ञान अंधकारमध्ये भटकणाऱ्या, मिथ्यादृष्टी अंधकारामध्ये भटकणाऱ्या अज्ञानी प्राण्यांच्यावर, साधर्मी बंधूंच्यावर वात्सल्यभाव वृद्धिगत झाला पाहिजे. म्हणून मी सांगतोय, दुःखी व्यक्ती कोण आहे हे बघून मदत करणारा कधी साधू असत नाही. महापुराच्या काळात सुद्धा आमची लोक आणि दुसऱ्यांची लोक बघून मदत करण्यात आली आणि त्याला आम्ही दयाभाव नाव दिलो. का? तुमच्या अनुयायींची जनावर मेली म्हणजे मेली आणि दुसऱ्या महाराजांना मानणाऱ्यांची जनावर मेली म्हणजे त्यांना दुःख नाही? हे दुःख आहे. विभूतोई चंद्रभूसागर बोलतात, हे लोकांना कटू वाटतं, पण धर्माच्या नावावर राजकीय अवस्था स्वतःमध्ये, राजकीय विचारांची उन्नती झाली. चंद्रभूसागर महाराजजी एका ठिकाणी पद्मावतीला मानणारा समाज जास्त आहे, त्या ठिकाणी धान्याची गाडी पाठवली म्हणून चंद्रभूसागर महाराजांना मदत करायची नाही अशी भूमिका घेणारी आमची धार्मिक लोक आहेत. शास्त्रात असं कुठं आलं नाही. चंद्रभूसागर महाराज की जय म्हणणाऱ्यांनाच मदत करायला पाहिजे आणि वीरसागर महाराज की जय म्हणणाऱ्यांना मदत करायचं नाही. हा व्यापार आहे, हा धर्म नव्हे. एखादा जैन व्यक्ती दुःखी आहे, त्याचंच शेजारी एखादा अजैन व्यक्ती दुःखी आहे, त्याचं पण घर बुडलंय, त्याचंही घर पडलंय, त्याच्याही घरात चूल पिटली नाही, त्याच्याही घरात लहान मुलं आहेत. त्यावेळी आम्हाला विचार करून चालेल? तो रात्री जेवतोय, तो कंदमुळं खातोय, तो मिथ्यात्वाचा पुजारी आहे, त्याला मदत करणं म्हणजे आम्हाला पाप आहे, ही त्यावेळेला सांगायला सांगितलं? पर की पीड़ा स्व की करुणा की परीक्षा लेती है,
हे आचार्य विद्यासागर महाराजांचं वाक्य आहे, पण त्या वाक्याचा विचार आचार्य श्रींच्या त्या वाक्याचा विचार अंतरंगातनं किती जण केला. आम्ही अकॅडमीवर ॲडमिशन देताना तो चंद्रपूर सागर महाराजांचा भक्त आहे का, ते कोण आहे आम्ही बघितलं नाही. तो चतुर्थ आहे काय, पंचम आहे बघितलं नाही. तो श्वेतांबर आहे काय, दिगंबर आहे मी बघत नाही. तो कुठल्या देवांना मानतोय आणि मानत नाही मी बघितलं नाही. आम्हाला फक्त एवढंच कळतंय तो जैन असला पाहिजे आणि त्याचं कल्याण झालं पाहिजे, तो शिकला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये आम्ही जैनाजीन भेट ठेवला नाही. तो फक्त दुःखी आहे, तो कष्टी आहे, करा त्याची सेवा. तो जैन असू दे, अजैन असू दे, तो उच्च जातीचा असू दे, नीच जातीचा असू दे. सेवेच्या ठिकाणी जात असतच नाही, दयेच्या ठिकाणी जात असतच नाही, करुणेच्या ठिकाणी जात असतच नाही. आणि मग इथं माणसांना बघताना तो कुठल्या पंथाचा आणि कोणत्या विचाराचा आणि कोणत्या गुरूंचा अनुयायी म्हणून माणसांना मदत करताना आम्ही ही दृष्टी, ही चाळण लावणारी माणसं, मग जनावरांना मदत करताना, गौशाळेला मदत करताना ती गाई सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे कधी विचार करतोय? ती गाई जैनांच्या घरातून आली काय अजैनांच्या घरातून आली ही विचार करतो? म्हणजे असा न विचार करता दुःखी जनावराला मदत करणं पुण्य आहे, पण दुःखी माणसांना मदत करणं, त्यावेळी तो कांदा लसूण खातोय आणि रात्री जेवतोय, ह्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर त्याला मदत करण्याची भूमिका न करणं हे पाप आहे. म्हणजे हे कुठला धर्म आहे सांगा बघूया? इथं दया येत नाही, हे वात्सल्य गुण नाही, ही स्वतःच्या नावाची राजकारणी पक्षांच्या सारखं स्वतःच्या विचाराला पोषित करण्याची भूमिका. म्हणून संसारातील दुःखी प्राणी म्हटलं की तिथं दया आलीच पाहिजे, करुणा आलीच पाहिजे. अज्ञान अंधकारामध्ये भटकणाऱ्या मिथ्यादृष्टी अज्ञानी लोकांना साधर्मी बंधूंच्यावर वात्सल्य असलं पाहिजे. इथं वात्सल्य गाव कुणाला सांगितलं? नुसतं आपल्या साधर्मींच्यावर सांगितलं नाही, जे अज्ञान अंधकारामध्ये आहेत त्यांना सुद्धा मदत करणं, त्यांच्यावर पण वात्सल्य भाव ठेवणं फार गरजेचं आहे. शांतीसागर महाराजांचा पिक्चर ज्यांनी काढला त्याच्या स्टुडिओचं नाव पद्मावती स्टुडिओ आहे, म्हणून आम्ही शांतीसागर महाराजांचा पिक्चर बघायचा नाही असं आम्ही ठरवणारी लोक किती आम्ही ज्ञानी आहे सांगा? किती आमची सम्यक दृष्टी आहे? काय वात्सल्य गुण आहे की त्या माणसानं जिनधर्माची प्रभावना करण्यासाठी शेती विकली, घरदार विकून एक पिक्चर तयार केला. त्याच्या 100 रुपये काय 50 रुपयेचं तिकीट होतं. ते 50 रुपये देताना त्याच्या स्टुडिओच्या नावावर आम्ही गेलो. आमच्यात आहे का वात्सल्यांग? आणि कुठले चांगले नाहीत आणि मग आम्ही सम्यक दृष्टी कसं, आम्ही साधू कसं, आम्ही ज्ञानी कसं? इथं अज्ञानी लोकांना सुद्धा वात्सल्य भाव ठेवायला सांगितलं, शत्रू बाबतीत सुद्धा वात्सल्य गुण ठेवायला सांगितलं आम्हाला. आम्ही साधर्मींच्या बद्दलच आमच्यात वात्सल्य गुण नाही, कसं चालेल? वात्सल्य भाव के बिना दूसरों को धर्मोपदेश देकर समीचीन मार्ग में लगाने का पुरुषार्थ बन ही नहीं सकता. आणि वात्सल्य गुणाशिवाय, वात्सल्य अंगाशिवाय दुसऱ्यांना धर्मोपदेश देण्याचा अधिकारच आपल्याला होत नाही. आपल्याला तो अधिकारच नाही. माझ्यातच वात्सल्य नाही, मी दुसऱ्यांना कसं देणार? मीच भीक मागा लागलोय आणि दुसऱ्यांना दान कसं देणार? देऊ शकत नाही. लक्षात. तीर्थ प्रवर्तन रत्नत्रय का वर्णन करने में तत्पर होने से
जिनागम तीर्थ है एवं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र में निहित रहने वाला मोक्ष मार्ग भी तीर्थ है। धर्म रूपी उपदेश दान से श्रुत की एवं मोक्ष मार्ग की परंपरा सदा प्रवाहित होती रहती है। रत्नत्रयाचं वर्णन करण्यामध्ये तत्पर राहणं म्हणजे जिनागम तीर्थ आहे। सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यामध्ये निहित राहणं म्हणजेच मोक्ष मार्गाचा तीर्थस्थान आहे। आणि धर्मरूपी उपदेशाचं दान देणं म्हणजे श्रुत आणि मोक्ष मार्गाची परंपरा सदा प्रवाहित राहते आणि ती ठेवणं म्हणजेच धर्म आहे। परदेशना सतत उपदेश देते रहने से वचन कला में उत्कर्ष हो जाता है और समझाने की चतुरता वृद्धिंगत हो जाती है। सातत्यानं उपदेश देत राहिल्यानंतर वचनाच्या कलेमध्ये उत्कर्षता म्हणजे पवित्रता वाढत जाते आणि समजून सांगण्याची चतुरता सुद्धा वाढत जाते। अशा प्रकारे शिक्षा प्रकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे। ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा।